गुड आफ्टरनून. खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. बघा तर आज आमच्या घरी कोण आलंय. तर पिल्लू घरी आलो होतो आणि घरातलं वातावरण एकदम बदलून गेलं. बघा गिरिजाला किती आनंद झालाय. लाजू राहिली का? सासूबाई आली. सासूबाई कोणाचे बिनू आतून तुला खाऊ आणला. खाऊ जाऊ का? जाऊ पप्पी घेऊन टाक. आतूची पा घेऊन टाक. आतू खाऊ देऊन टाकल म्हणजे. पी घे पटकन. घे पी. आतूची पी घे. अहो झोपलेलीच नाही आज सकाळची. ती बिलकुल झोपलेली नाही. झोप आली ती झोपी. आणि तो पिल्लू आलाय मस्त. पिल्लूला चिल्लू गिरीला घेऊन येतोय. पिल्लूनी आल्याला मस्त देवाला नमस्कार केला. गिरिजा पण नमस्कार करून घेतला. पिल्लूनी पुण्यावरून काय काय आणलंय. बाई 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 पिल्लू. अगं बाई खूप सारे बिस्किट. खूप सारं काय 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 आणलं बाई पिल्लूनी पुण्यात. मॅगी. त्याच्यानंतर हा चहा कशासाठी आणला पिल्लू? मग तू आम्हाला आणला काय चहा? बरं कॅडबरी खूप सारा. पिल्लू घरी आल्यानंतर घरातलं वातावरण एकदम बदलून गेलं आणि पिल्लूने मला त्याच्यासाठी मसाला भेंडी बनायला लावली. तर आता मी तिच्यासाठी मसाला भेंडी बनवते आणि तुम्हाला पण रेसिपी दाखवते. बघा तर रेसिपी शेवटपर्यंत. मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथं शेंगदाणे भाजून घेते. प्रथम शेंगदाणे मी एक खटी जास्तच भाजून ठेवते. म्हणजे कसं भाजलेले असले म्हणजे मग पटकन घेता येतात. चटणीला भाजीला वापरता येतात. मसाला भेंडी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजले. शेंगदाणे थंड होईपर्यंत आता मी बाकीची तयारी करते. हे बघा मी पावशेर भेंडी घेतली आहे. आता ही भेंडी मी स्वच्छ धुवून काढते. भेंडीतलं पाणी थळेपर्यंत मी पुढची तयारी करते. तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी करते ती. इथे भाजलेले शेंगदाणे थंड झाले ते सोडून घेते मी. आता मी भेंडीच्या भाजीसाठी लसूण पण सोडून घेतला आहे. सगळी तयारी तुम्हाला दाखवते. काय काय मसाला. आल्याची साल काढून घ्यायची कारण साल येते मग ती दाताखाली. मी प्रत्येक वेळेस आल्याची साल काढूनच मगच वापरते. कशाला पण काळ्या भाजीला म्हणा कशाला पण आलं वापरायचं असेल तर साल काढून घेते मी. कोथिंबीर घेतली थोडीशी. भेंडीच्या भाजीसाठीचा सगळा मसाला मी तयार केला आहे. हे बघा ही भाजलेली शेंगदाणे, लसणाच्या 5-6 पाकळ्या, थोडंसं आलं, थोडीशी कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं. तर आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला बारीक करून घेते. सर्व मिक्सर मी मिक्सरमध्ये टाकलं आहे आणि याच्यामध्ये मी काळा मसाला टाकते. हे बघा तर 1 चम्मचभर मी काळा मसाला घेतला आहे. एवढं चवीनुसार. थोडं कमी वाटलं मला आणखी थोडं घेतलं. आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते. मिश्रण जास्त बारीक नाही करायचं. थोडंसं गरम. तर या पद्धतीने मिक्सर बारीक केलेला आहे.
सगळं मसाला. आता मी हा एका ताटलीत काढून घेते. ह्या मसाल्याच्या ताटलीतच काढते. मसाला मी खूप चिकन नाही केला आहे, थोडासा गरमरीत ठेवला आहे. असा गरमरीत छान वाटतो मसाला. आता भेंड्यांमधलं पाणी मिसळलं आहे, भेंड्या कोरड्या झाल्या आहे. तर आता मी भेंड्या कट करते. भेंडीचे 2 तुकडे करून घेते. नंतर मी बघा मी असे ज्याप्रमाणे आपण भरलेलं वांगं सगळं वांगं करताना ज्याप्रमाणे कट करतो त्याप्रमाणे कट करून घेते भेंडी. ती बघा आणि बघून पण घ्यायचं. भेंड्या किडीच्या पण असू शकत्या. तर मी आता या पद्धतीने सगळ्या भेंड्या कट करते. तर सर्व भेंड्या छान चिरून झाल्या आहे हे बघा. आणि मी ज्यावेळेस मसाला दळला ना तर मसाला दळला ना त्यावेळेस मी थोडी कोथिंबीर ठेवली होती. तर मग थोडी कोथिंबीर ती याच्यात मी छान मिक्स करून दिली आहे. गिरिजा संद्रोणीचा कल्ला चालूच आहे, त्यांचा कल्ला चालूच असतो सारखा. आता लहान बाळ काय करणार. तर आता मी हा मसाला मस्त भेंडीमध्ये भरते. हे बघा या पद्धतीने असं करायचं आणि असा मसाल्यामध्ये भरून द्यायचा. असा छान व्यवस्थित पॅक करायचा. आता या पद्धतीने मी सगळ्या भेंड्या भरून घेते. गिरू काय चाललंय तुझं गिरू. या पद्धतीने मी सगळ्या भेंड्यांमध्ये आता हा मसाला भरते. काय अवघड नाही एवढं. तर सर्व मसाला भरून झाला आहे याच्यामध्ये. आणि हे बघा एवढा मसाला उरला आहे. मसाला मी एकदम थोडा जास्त काढला होता कारण भरलेल्या भेंडीमधला मसाला असा नुसता खायला पण छान लागतो पोळीसोबत. त्यामुळे मी मसाला जास्तच काढला होता. तर आता मी इथे या भरलेल्या भेंड्या फोडणीला टाकते. तर आता कढई तापत ठेवली आणि याच्यामध्ये हे बघा मी 1.5 चम्मच तेल टाकते. हा किटलीतला चमचा आहे आणि मी 1.5 चम्मच तेल टाकते. तेल तापल्यानंतर यात मी थोडे जिरे टाकले. थोडी धना पावडर टाकली आणि परत थोडा काळा मसाला टाकला. परत थोडं मीठ टाकलं आणि हा उरलेला मसाला याच्यामध्ये छान परतवून घेतला. याच्यामध्ये मी ही भेंडी टाकते. हे बघा किती छान दिसते. कोरडी कोरडी वरून द्यायला लागणार थोडं. तर गॅसचा फ्लेम बारीक केला आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवते. दहा मिनिट बारीक गॅसवरून भेंडी मस्त शिजू दिली आणि 10 मिनिटांनी झाकण काढलं तर मला थोडी भेंडी कचरट वाटली. मग त्यावर थोडा पाण्याचा शिपका दिला आणि परत 5 मिनिट वाफ घेतली बारीक गॅसवर. आणि हे बघा खाण्यासाठी तयार झाली आहे मस्तपैकी मसाला भेंडी. छान वास येतो आहे आणि एकदा मस्त झाली ती. तर नक्की ट्राय करून बघा मसाला भेंडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.